शेतकऱ्याला हे सांगायची वेळ आली की बाबा शेतीचा धंदा आहे, तुला काम करावं लागेल. तू बांधावर बसून जर चर्चा करत असेल कोण निवडून येते, कोण पडते आणि काय चाललंय, तर मग कसं काय होणार आहे? काम करावं लागेल ना. आपण हळूहळू काम न करणाऱ्या वर्ग, तुम्हाला सांगतो मी जनरल एक ऑब्झर्वेशन म्हणून बघा, पोट सुटलेल्या लोकांची संख्या आता खेड्यानं बघा दिवसेंदिवस वाढत चालली. आता मला तर माझा एक गडी तर असा होता की तो म्हणजे या एकरातून त्या एकरात जायला मोटरसायकल वापर. कसं काय होणार आहे? मोटरसायकलचा खर्च वाढला, मोबाईलचा खर्च वाढला, ओव्हरहेड्स वाढले, हे सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्याला जी कष्टाची संस्कृती आपली जुनी होती, म्हणजे आपण आता बोलतो की महाराज पन्हाळगडावरून विशाळगडावर आले, ते खूप अवघड ट्रेक आहे, बरेच लोक कौतुकानं त्या ट्रेकला जातात. आता मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना सांगितलं तर चालणं पण होणार नाही तिथं. मग आपण जर असे होऊ लागले तर आपण लढणार कसं? आपण शेती कशी करणार? हा पहिला विषय. दुसरा विषय की शेतात जेव्हा पीक येतं तेव्हा एखाद्या वेळेस घरी एखादी गोष्ट वेळेवर नाही केली तरी चालते. शेती हा भयंकर टाइम बाउंड काम करायचा धंदा आहे. याच्यात माग आज जर वापसा आला, आज पाऊस झाला, 2 दिवस झाले वापसा आला आणि त्या दिवशी तुम्ही पेरणी केली नाही, तिसऱ्या दिवशी ओल खाली निघून गेलेली असते आणि मग बी जर 2-2.5 इंचावर पडलं तर बी उगवत नाही. बी उगवलं नाही की 50% तुम्ही तिथं हरलेला आहात.